तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीने मागील काही व्हिडिओपासून इयत्ता 8वीच्या सराव प्रश्नपत्रिका आपण बघितल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाची ही दुसरी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. गणित विषयाची दुसरी सराव प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आणखी एक बघितली होती. तर ती सराव प्रश्नपत्रिका आणि ही या प्रश्नपत्रिकेची जर तयारी चांगली केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होईल. आता इथे बघा प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागा भरा. सरासरी बरोबर इथं लिहायचं या चौकटीमध्ये सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. त्यानंतर इथे पुढे 3 गुणिले पी वर्ग. 3 पीचा इथे काही नाही म्हणजे 1 घातांक 2 आणि किती येणार 3. शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभात 100 एकक उंचीचे असतात. ज्या कोणांची मापे समान असतात त्यांना काय म्हणतात? एकरूप कोण असं म्हणतात. त्यानंतर योग्य जोडाजुळवाचा प्रश्न आहे. 2a अधिक 3a बरोबर 5a. तर त्याचा पर्याय लिहायचा इथे क. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणजे लिहायचा इथे. आता हे समीकरण सोडवा म्हणून सांगितलं. मग काय करणार? 3x अधिक 2x याच्याकडे येऊन वजा होणार आणि इथे -4 आहे. हा अधिक 2 याच्याकडे येऊन -2. 3 मधून 2 गेले किती उरणार? 1x बरोबर -6. म्हणजे x बरोबर किती येणार? -6. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी असेल आणि उंची जर 5 सेमी असेल तर त्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची करायचं. ओके, 8×5 40 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ येणार. ओके, त्याच्यानंतर सोबतच्या आकृतीमधील जे 2 त्रिकोण आहेत ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप येतील व शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संख्येनुसार. तर इथे एवढाच पार्ट खरं तर द्यायला हवा होता. हा जो एवढा आहे हेच 2 त्रिकोण. हे 2 त्रिकोण घ्या. याच्यामध्ये बाजू कोण आणि मधली सामायिक बाजू. ओके, तर ही कसोटी येणार. म्हणजे कसोटी कुठली येणार? बाजू कोण बाजू आणि एकाच एक संख्येनुसार म्हणजे एक्स डब्ल्यू झेड. तसं इकडे वाय डब्ल्यू झेड. त्यामुळे एक्स ला येणार वाय. ओके, त्याच्यानंतर डब्ल्यू ला डब्ल्यू आणि झेड ला झेड या एकाच एक संख्येनुसार येणार. ओके, परत भागाकार करायचा आहे 5m वर्गाला. इथे अशा पद्धतीने केलं तर अगदी सोपं होईल. 5m वर्ग भागिले म्हणजे छेदातल्या वजा m. 5 आहे तसं राहील. m ला 1 m जाईल वरचा आणि हे 5 आहेत तसे आणि वजा चिन्ह म्हणजे -5m. तर त्याचं उत्तर येणार. परत सज्जनरावांनी एका बँकेतून 10% दराने 1 वर्षाने परतफेडीच्या अटीवर 10,000 रुपये कर्ज घेतलं. तर त्यांना वर्षाअखेरीस किती व्याज द्यावं लागेल? चक्रवाढ व्याज ते शोधून काढायचं. दिलेलं समीकरण सोडवा. या समीकरणामध्ये म्हणजे x-9 x-5 बरोबर 5/7. तर यांचा तिरकस गुणाकार करा आणि हे काय करा? समीकरण सोडवा. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर 7 गुणिले x-9 बरोबर 5 गुणिले x-5. 7 गुणिले x येणार 7x. 7 गुणिले 9 7 9 63 बरोबर 5 गुणिले x 5x आणि 5 25. तर 7x अधिक 5x याच्याकडे येऊन काय होईल? -5x वजा 63 याच्याकडे येऊन अधिक म्हणजे -25 अधिक 63. मग 7x वजा 5x किती येणार? 2x येणार आणि वजा 25 आणि 63 मधून 25 वजा केल्यानंतर आपण 38 येतील आणि गुणिले 2 काय होतील? भागिले म्हणजे x बरोबर 19 हे त्याचं अचूक उत्तर येईल. आता याच्यावरून काय करायचं आहे? मध्य काढायचा आहे. तर तक्ता तयार करा आणि त्यावरून मध्य काढा.
आणि मग घसारा दिलेला आहे 10%. दरवर्षी 10% दर कमी होतोय. तर मग किती त्या मशीनची किंमत येईल ते शोधून काढायचं. तर अशा प्रकारे इथं तुमचा गणित विषयाचा 20 गुणांचा जो पेपर आहे तो इथं पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या विषयाची प्रश्नपत्रिका बघूया. थँक